महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी हे रिस्पेक्टेड नेते असून ठाणे काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केला. पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शिरीष घरस, सुभाष ठोंबरे, उमेश कांबळे, नुरशीद शेख, अरुण राजगुरू, प्रकाश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. ज्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य 5व्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, मोंदूगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारांमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. लवकरच कुणीही तरी नवा चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्या बाबतीत बॅकफूटवर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यात काँग्रेस किंवा आघाडीचे सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. लोकसभेत तुम्ही बोलता राहुल गांधींबद्दल समजू शकतो, कारण का तिथे ते कामकाजातून काढलं जातं. बाहेर जेव्हा तुम्ही वक्तव्य करता त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित पुरावा पाहिजे. मी कसं म्हटलं, आम्हाला ऐकिवत आहे तर तुम्हाला पुरावा पाहिजे की राहुल गांधी रिजेक्टेड. राहुल गांधी इलेक्टेड आहेत. राहुल गांधी ओसा पलीकडे जाऊन निवडून आले केरळला. यांनी नागपूर सोडून मुंबईमधून निवडून येऊन दाखवावं. यांनी नागपूर सोडून मुंबईमध्ये निवडून येऊन दाखवावं. आणि त्यामुळे आणखीन एक त्यांच्यावरती आरोप असा होतोय की हल्ली काही दिवसामध्ये ते विरोधी पक्षांचे प्यादे झाले. तुम्ही बघा, विरोधी पक्षातल्या लोकांना ते सहसा हल्ली जरा जवळ करतायत सगळ्याच. स्वतः काहीतरी अंतर्गत विरोध वाढल्यामुळे फक्त काँग्रेसवाल्यांना काही ठिकाणी टार्गेट करतात. आता आम्हाला टार्गेट करतील, आणखी कोणाला आमच्या काँग्रेसवाल्यांना टार्गेट करतील. पण बाकीचे जेवढे विरोधक आहेत, आता उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार गट आहे, त्यांना सगळ्यांना जवळ करतात. आणि तो आरोप त्यांच्यावरती कुठेतरी होतोय. तो पण आरोप त्यांचे जे अंतर्गत धुसफूस आहे, काही जे मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात बीजेपी, त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे सध्या, त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे, मुंबईचे अध्यक्ष आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, विखे पाटील आहेत, ही त्यांच्या विरोधातली लॉबी आहे सध्या.